नमस्कार. भुकेची वेळ तुमची, भुकेची वेळ आमची, भुकेची वेळ आपल्या सगळ्यांची आणि हीच वेळ आहे आपल्या कार्यक्रमाची. कोणत्या कार्यक्रमाची? अर्थात झी मराठीवरचा तुमच्या आमच्या सगळ्यांचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये आपल्या घरची चव. स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, बँकिंग पार्टनर अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, हायजीन पार्टनर टायगर फिनाईल आणि स्पेशल पार्टनर विको. मला सांगा खवय्या म्हणजे नेमका कोण? फक्त पोट भरेपर्यंत जेवतो तो खवय्या का? नाही नाही, समोर येईल तो संपवतो तो खवय्या का? अरे नाही, माझ्यामध्ये अस्सल खवय्याची व्याख्या थोडी वेगळी आहे. अस्सल खवय्या तोच असतो ज्याला अन्नाचा पहिला घास जिभेवरती ठेवला की त्याच्या मागचे कष्ट, करणाऱ्याचा उद्देश, पदार्थातलं प्रेम आणि बनवणाऱ्याची माया अचूक ओळखता येते, आहे की नाही? ज्याला फोडणीचा चरचरीत आवाज ऐकून भूक लागते आणि पदार्थांचा सुवास दरवळला की ज्याचं मन होतं तृप्त, तो असतो अस्सल खवय्या. आणि असाच एक खवय्या आज इथे येतो जो मनापासून खातो, प्रशंसाही करतो. फार मनापासून मी विनंती करतो ऋग्वेद घोसाळकर याला की त्याने आपल्या स्वयंपाकघरात यावं. अरे माय डिअर फ्रेंड ऋग्वेद, हाऊ आर यू? कशा आहात तुम्ही? मी छान आहे. तू कसा आहेस मस्त, मित्रा? मस्त एकदम. अरे किती भारी यार. Thank you, काय thank मस्त तुझं स्माइल आहे यार. थँक्यू. कुठून आलायस तू? मी ऐरोली नवी मुंबईवरून. ऐरोली नवी मुंबई. मुंबई, हो. तेच तुझं गाव आहे का? नाही माझं गाव कडवई, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. ठीक आहे. इकडे कोण कोण असतं मुंबईत? मुंबईत माझे आई वडील आणि माझा धाकटा भाऊ आणि मी, आम्ही बरं. 4 जण असतो. म्हणजे घराघरामध्ये ही मदतीच्या नावाखाली जी मुलं घुसतात हा. त्यांना आई म्हणते लुडबुड करू नको. नाही माझ्या आईने तसं नाही केलं. नाही माझ्या आई केलं. बोलली उलट बघ कसं करतं, त्यामागचे कष्ट काय असतात, ती मेहनत किती असते आणि ते ताटापर्यंत येईपर्यंत काय काय कुठल्या कुठल्या गोष्टीतून जावं लागतं, ते मला बघितल्यावर कळलं की खरंच ह्याच्या मागे खूप कष्ट आहेत. आणि आपण फक्त डायरेक्ट ताटावर येतो, खातो आणि उठून निघून जातो, तर नाही, ते बनवणाऱ्याला पण तेवढीच हे आहे, व्हॅल्यू आहे. छान थॉट आहे हा विचार आपण केला पाहिजे. फार छान. तुझी नोकरी ज्याच्यामध्ये आहे IT मध्ये, शिक्षणही त्याच्यातच झालंय का? नाही, शिक्षण माझं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये झालं, पण मध्यंतरीच्या काळात असे घरात काही प्रसंग आले की मला तो थोडं त्याला बाजूला करावं लागलं. कारण की आईची अचानक तब्येत माझी खराब झाली, त्यामुळे मग तिला एकापाठोपाठ एक प्रॉब्लेम झाले, त्यामुळे मग मला थोडा त्याला ब्रेक द्यावा लागला की घरची जबाबदारी मग मला घ्यावी लागतो. आणि त्याच्यानंतर मग आता आई व्यवस्थित बरी झाली वगैरे, आणि आता मग मी परत ह्याच्यात उभा राहिलो. मस्त. हे मला फार बरं वाटलं. म्हणजे आईचं आजार पण त्या आईला बरं वाटणं, हा, ह्या गॅप मध्ये तू जबाबदारी ओळखून तुझं काम बदललंस, गिअर शिफ्ट केला येस, आणि कुटुंबाला थोडासा आधार देण्याचा प्रयत्न केला. येस येस, वेलकम टू आवर स्वयंपाकघर. नक्की. रत्नागिरी संगमेश्वरचा मुलगा आहे आणि आता मुंबईत असतो, हो की नाही? Yes. ये ऋग्वेद आमच्या स्वयंपाकघरात. वेलकम टू आवर स्वयंपाकघर. थँक्यू. चला, पहिला पदार्थ काय आपला? स्टफ कॅबेज रोल इन टोमॅटो सॉस. जरा आज के जनरेशन का पदार्थ है क्या ये? हा, ठीक आहे, छान. ऋग्वेद आपल्यासाठी करणार आहे स्टफ्ड कॅबेज रोल विथ टोमॅटो सॉस. ओके, साहित्य आपल्या समोर आलेलं आहे. येस येस. आम्हाला जरा विस्तारित सांगा काय काय आहे. हे उकडून घेतलेली कोबीची पानं आहेत, त्याचे आपण ही मागची शीर काढून त्याला एक त्रिकोणी, म्हणजे ज्याचा जो जाड भाग असतो तो कट केला आहे ताकी रोल व्यवस्थित व्हावा. किसलेलं पनीर, किसलेलं गाजर, टोमॅटो ब्लांच करून त्याची प्युरी केलेली आहे, कांदा, कोथिंबीर, दूध, आलं, साखर, लसूण, बटर, काळी मिरी पावडर, मिक्स हर्ब किंवा ओरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि मीठ. वा, साहित्य एकदम रिफ्रेशिंग आहे. येस, म्हणजे ताज्या ताज्या भाज्या जर आपल्याकडे असतील तर पदार्थ करायला असा एक उत्साह येतो. येऊ शकतो. वा, चला कृती करायची का पहिल्यांदा? Yes, yes, चालेल. काय करूया? आपण पहिला पॅन ठेवूया, फ्राय पॅन. बर, ठीक आहे. गॅस लावतो. येस सर. फ्राय पॅन आपण ठेवूया. ओके. सुरुवातीला आपण बटर टाकूया. बर. पहिल्यांदा जेव्हा ऋग्वेदने स्वयंपाकघरात जाऊन आईला मदत करायचा प्रयत्न केला तेव्हा काय केलं होतं? तेव्हा सुरुवातीला आमटी फोडणीला घातलं. घरातली घरगुती जी आपण आमटी करतो ती फोडणीला घालायची. जमली का मग? हो, थोडीशी स्टार्टिंगला थोडं अडचण आली, मोहरी तडतडताना वगैरे कच्ची राहिली, त्याच्यानंतर परत एकदा ट्राय केली, मग त्याच्यानंतर हळूहळू मग त्याच्यामध्ये माझे व्हेरिएशन मी करत गेलो. ते आता आपण हे टाकूया त्याच्यामध्ये स्टार्टिंगला थोडंसंच लसूण. बस. हां, त्याच्यानंतर हे आलं. हां, परतून घेऊया. हो. आता हे आपल्याला परतलेलं आहे. बर. आता आपण याच्यामध्ये कांदा टाकूया. बघा, हा सगळा टाकला तरी चालेल. बर. आईला बरं नव्हतं म्हणजे काय झालं होतं? आईला माझ्या सायकॅटिका झालेला आणि तिला उभं राहता येत नव्हतं. म्हणजे कमरेखालून तिची जी नस होती ती दबली गेलेली, त्यामुळे तिला फार काळ उभं राहिलं, 5-10 मिनटं उभं राहिलं की तिला दुखायचं वगैरे. आम्ही त्या डॉक्टरकडे घेऊन वगैरे गेलो. त्याच्यानंतर डॉक्टर बोलले की कंप्लीट तिला 3 महिने बेड रेस्ट पाहिजे.
तरच ती बरी होईल. मग करणार कोण घरामध्ये, सो मग मी केलं. आता हा कांदा आपला परतलेला आहे. हां. आता आपण ह्याच्यामध्ये गाजर टाकूया. पण मग आता ओके नाही? आता ओके, आता व्यवस्थित आहे छान. सगळं. मग आईला वेगळ्या पद्धतीने आधार देण्याचा विचार कधी आहे? एवढ्यात नाही. लाजतोस काय तू? एवढ्यात नाही म्हणतो ना लाजतो, म्हणजे काहीतरी आहे. नाही नाही, अजून काहीच नाहीये. अजून करिअर करायचंय त्याच्यानंतर सगळं. अरे ते झाल्यावर करिअर होतं की आता आपले गाजर पण थोडंसं परतलेलं आहे. पण याच्यामध्ये पनीर टाकूया. पनीर पण आपण अर्ध घेऊया. तुझे बाबा काय करतात? माझे बाबा फायर फायटर आहे. फायर फायटर म्हणजे मला नीट म्हणजे सांग. फायर ब्रिगेड टाईप असतं ना, हा. पण प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये. छान छान. आता हे पनीर पण आपलं परतलेलं आहे. बरं. थोडंसं हे जरा फोडून घेऊया. जरा छान अजून कुस्करून हा. घ्यायचं मस्त. तर हे आपलं झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे सगळं बाकीचं इन्ग्रेडियंट्स घालूया. तुम्ही मीठ चवीनुसार. आणि मसाल्याचे पदार्थ. हां, थोडंसं आपण मीठ घालूया. बर. थोडंसं ऑरिगॅनो पण घालूया. हा आपली चवीला फक्त बस. ठीक आहे. त्याच्यानंतर चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स घालूया. तिखट आवडत असेल तर. नाही तर मग तुम्ही मालकिरी. हां, नाही तर हे काळी मिरी काळी पावडर, मिरी. ती पण जराशी, नाही तर खूप तिखट होईल. जराशी स्टार्टिंगलाच आपण कोथिंबीर घालूया याच्यामध्ये मस्त. चवीला. आणि मिक्स करूया आपण. कॅबेज रोलच्या आतलं जे सारण आहे, येस येस, तेच आहे. पोटातल्या सारणाची तयारी चालू आहे. हां, आणि ह्याच्यामध्ये असं काय तुम्ही कुठलेही मिक्स फिलिंग पण वापरू शकता. एकदा ह्याच्यामध्ये चिकनचा किमा सुद्धा टाकू शकता, हा. प्रॉन्स टाकू शकता. म्हणजे तुमच्या व्हेरिएशननुसार तुम्ही काही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. पनीर बरोबर. नसेल आवडत, कोण विगन वगैरे असेल तर पनीर सुद्धा कॅन्सल करून मग उरलेल्या काही भाज्या ज्या असतील त्या तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे तुमच्या ह्यानी तुम्ही कशीही ती वर खाली करून अगदी इनर फिलिंग तुम्ही करू शकता. म्हणजे व्हेज आमच्या असं. ऋग्वेद सारखीच रेसिपी पण फ्लेक्झिबल आहे. हो. तर हे आपलं झालेलं आहे. गॅस आपण बंद करूया. बर हे थंड करायला ठेवूया, नाही तर ते त्याच्या आतमध्ये आपल्याला फिल करायचं आहे ना. बर ठीक आहे. म्हणजे आपल्याला स्टफ कॅबेज रोल विथ टोमॅटो सॉस जो करायचा आहे त्यासाठी लागणारं सारण तयार आहे. झालेलं पण ते कोबीच्या पानांच्या आत गरम गरम भरता येणार नाही. नाही, ते सॉगी आपल्याला- होईल एकदम. तर हां. थंड झालं पाहिजे. मग तोपर्यंत आपण सॉस करायचं का? हो हो, चालेल चालेल ना? चालेल. सॉससाठी आपल्याला दुसरा पॅन लागेल. ठीक आहे. गॅस लावून घेऊ. हो. सॉससाठी आपण ह्याच्यामध्ये परत बटर टाकूया. बर. आपले आता ह्याच्यात आपण हे टाकूया. टोमॅटो प्युरी. हां, थोडीशी आपण ती परतूया. तर हे आपण परतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध टाकूया. आमचा एक बाळबोध प्रश्न, गरम ह्याच्यामध्ये दूध घातलं तर काही फाटाफाटी नाही ना? नाही, एवढं नाही होणार. आणि ह्याच्यामध्ये आपण क्रीम पण घालू शकतो. बर. पण आता आपण दूध घातलंय. तुम्ही फ्रेश क्रीम सुद्धा ऍड करू शकता ठीक. वाटलं तर.